परिवहन सेवेचं पुढचं पाऊल आता पॉड टॅक्सी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महायुतीला फरक पडणार नाही. विकास कामांच्या जोरावर मुंबईत महायुती मजबूत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. 24 तासात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 2,000 रुपयांची पुन्हा वाढ. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह 1,16,000 रुपयांवर. सोन्याचे दर कमी व्हावे, सर्वसामान्य ग्राहकांची मागणी. धाराशिवच्या भूम परंडामध्ये पावसाचा हाहाकार. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल, सावंतांचं आश्वासन. सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरानं शेती पिकांचं मोठं नुकसान. तर साबळेवाडी गावातील सोयाबीन, तूर आणि कांदा पिकं पाण्याखाली. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू. कोयना नदीमध्ये 8,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. जालन्यामध्ये दैफळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शेताला तलावाचं स्वरूप. हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक पाण्याखाली. लातूरमध्ये पावसानं सोयाबीनसह इतर पिकांचं अतोनात नुकसान. शेतकऱ्यांचं आर्थिक बजेटही कोलमडलं. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गातील 92 विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरी देण्यावरून फसवणूक. शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.